मुंबई शहरात दहशतवादी हल्ल्याची शक्यता लक्षात घेता तैनात असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी कशी सतर्कता ठेवावी आणि एखादी संशयास्पद वस्तू आढळल्यास कुठल्या प्रकारची दक्षता घ्यावी यासाठी मुंबई पोलीस आता मुंबई महानगरपालिकेच्या जवळपास 3000 सुरक्षा रक्षकांना ट्रेनिंग देणार आहेत। हैदराबाद बॉम्बस्फोटानंतर दिल्ली, चेन्नई, कोलकातासह दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर असणाऱ्या मुंबई शहरातही अलर्ट घोषित करण्यात आला। म्हणूनच आता मुंबई पोलीस मुंबई महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांना सुरक्षेविषयी ट्रेनिंग देणार आहेत। गर्दीच्या ठिकाणी बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्यास तो निष्क्रिय कसा करावा यासाठीही मुंबई पोलिसांचं बॉम्ब स्क्वॉड प्रशिक्षण देणार आहे। BMCचे भरपूर वायटल इन्स्टॉलेशन शहरामध्ये आहे, ते जॉईंटली पोलिसनी आणि BMCने तिकडे सिक्युरिटी ऑडिट करून घेण्याचा एक उपक्रम आणि ते जो तिकडे त्याचे वॉचमॅन आहे त्यांना सेन्सिटाईज करण्याचा एक उपक्रम सुरू करण्याचा नियोजन केलेले आहे आणि टेरर मेजर्स शहरामध्ये सध्या घेत आहोत ते त्याचाच एक भाग आहे आणि त्यामध्ये संशयित वस्तू राहू द्या, संशयित माणूस राहू द्या, त्यांच्याबद्दल हालचालीबद्दल कसे लक्ष द्यायचे, वायटल इन्स्टॉलेशनची सिक्युरिटीला कसे सुदृढ करायचे, हे सर्व त्यामध्ये सामील होणार आहे। सध्या महापालिकेकडे सुरक्षा रक्षकांची एकूण 3818 पदं मंजूर आहेत, तर महापालिकेत कार्यरत पदांची संख्या 2618 असून रिक्त पदांची संख्या 1200 इतकी आहे। पालिकेकडे असलेल्या मनुष्यबळापैकी 100 सुरक्षा रक्षकांकडे रिव्हॉल्वर आहेत, तर 150 सुरक्षा रक्षकांकडे रायफल आहेत। महापालिकेचे सुरक्षा रक्षक हे पालिकेच्या रुग्णालयात, कार्यालयात, जलकेंद्र आणि पर्यटन स्थळांवर तैनात असणार आहेत। आता मुंबई पोलिसांच्या या प्रशिक्षणात मुंबई महापालिकेचे सुरक्षा रक्षक किती पारंगत होतात हेच पाहायचंय। कॅमेरामन राजेंद्र गमरेसह महेश बागल, साम टीव्ही, मुंबई।